सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे एम.ए. इतिहास भाग 2 सत्र 4 साठी जे विद्यार्थी प्रवेशित आहेत, त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या या संपर्कसत्रामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. नुकतीच आपली एम.ए. इतिहास भाग 2 सत्र 3 ची परीक्षा, जी ऑक्टोबर 2024 ची परीक्षा होती, ती आपली पूर्ण झालेली आहे आणि त्याचा निकाल देखील लागलेला आहे. आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहोत, ज्यामध्ये आता आपल्याला सत्र 4 ची परीक्षा या उन्हाळी सत्रामध्ये 2025 उन्हाळी सत्र 2025 मध्ये आपल्याला द्यायची आहे. तर ती परीक्षा साधारण एप्रिलमध्ये मार्च एप्रिलच्या ह्याच्यात असते, तर आपलं साधारण असं गृहीत धरू की एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही परीक्षा होईल असं आपण गृहीत धरू शकतो. आणि त्या हिशोबानं आपल्याला आता आपलं हे या ओरिएंटेशन सेशनच्या माध्यमातून आपण या संपूर्ण 2-3 गोष्टींच्या माहिती घेणार आहोत. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आत्ताची जी परीक्षा झाली त्याचा फीडबॅक तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा करू. त्या पेपरच्या संदर्भात, त्याच्यात तुमच्या काही अडचणी, शंका असतील तर त्या संदर्भात. त्यानंतर मग आपण यावेळी जे तुमचे पेपर असणार आहेत सेमिस्टर 4 साठी, त्या पेपर बद्दल, त्या करिक्युलम बद्दल मी थोडी तुम्हाला माहिती देईन आणि त्याच्यानंतर आपण रिसर्च प्रोजेक्टच्या संदर्भात एक फक्त काही माहिती देण्याच्या संदर्भात आपण फक्त बोलूया. असं एक साधारण आराखडा मी या मार्गदर्शन सत्राचा बनवलेला आहे. असाइनमेंट, कॉन्टॅक्ट, येणाऱ्या काळातले कॉन्टॅक्ट सेशन आणि परीक्षा आणि एक्झाम फॉर्म, या सगळ्यांची माहिती आपण या मार्गदर्शन सत्राच्या माध्यमातून घेणार आहोत. तर पहिल्या मुद्द्यापासून आपण सुरू करूया. आता तुमचा जो एक्झाम जी झालेली आहे, सेमिस्टर 3 ची जी परीक्षा झालेली आहे, तर त्याचा एक आपल्याला फीडबॅक फॉर्म जो आहे, गुगल फॉर्म मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवलेला आहे, तो तुम्ही सर्वांनी भरायचा आहे. आता पण आपले जवळपास 400च्या आसपास ऍडमिशन असून देखील फक्त 30 ते 35 जणांनी तो फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तो फॉर्म जो आहे, गुगल फॉर्म, तो तुम्ही भरून घ्यावा, की जेणेकरून मला त्याचा फीडबॅक तुमच्याकडनं चांगल्या पद्धतीने मिळेल. आता सत्र 3 बद्दल मी काही प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा विचारतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याच्या म्हणजे काही शंका असतील तर ते विचारू शकता. ठीक आहे. तुमच्या चॅट बॉक्समध्ये मी एक लिंक तुम्हाला शेअर करेन. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जो फीडबॅक आहे तो तुम्हाला देता येईल. ठीक आहे. मी लिंक दिली, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आणि तिथं एक प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाला तुम्ही उत्तर द्यायचं. मिळाली का लिंक तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला उत्तर देता येईल. चला, आता याच्यामध्ये कुणाला समजा काही अवघड काय अनोमनस असतं, ह्याच्यात कोणी रिप्लाय केलाय ते मला लक्षात येत नाही, त्यामुळे तुम्ही उत्तर आपलं देऊ शकता, त्याच्यात काही हे नाही. चला, 25 लोक आहेत, 25 तिथं रिप्लाय यायला हवेत. सोपे गेले सर पेपर. हा, पेपर सोपे गेले. नाही, तुम्ही त्या लिंक वर रिप्लाय करा.
आपण हा सर, थोडं केलंय की इंटरेस्टिंग रिप्लाय. करायचं. केलाय ना? रिप्लाय केलाय सर. सगळ्यांनी करा. चला रिप्लाय करा. ठीक आहे. आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं फीडबॅक घेण्याचा मी प्रयत्न केलाय. पण मला असं दिसतंय की रिस्पॉन्स तेवढा त्याचा दिसत नाहीये. ठीक आहे, हरकत नाहीये. तरी अजून एक प्रश्न आहे, तो पण मी आपल्या ग्रुपवर शेअर करतो आणि तो तुम्ही जितक्या लोकांनी आतापर्यंत केलेला आहे त्यांनी परत रिप्लाय करावा त्याच्यावर. इतरांनी देखील रिप्लाय करावा. हा, अक्षदा बोला. सर, एकच प्रश्न दिसतोय की. त्याच्या खालचा अजून एक प्रश्न असेल बघा बरं. ते स्लाइड ओपन होईना सर. दुसरा प्रश्न दिसत नाहीये. बरं, आता बघा बरं, दुसरा प्रश्न दिसतोय का? आता क्लिक करा. हा सर, बघते. हा
दिसतोय दुसरा प्रश्न? नाही सर, दिसत नाही की प्रश्न. एकच अवघड आहे का सोपं आहे तेवढं एकच दिसेल. तर दुसरा प्रश्न दिसत नाही अजून. आता बघा बरं. आता पहा. हा सर, दिसतोय. त्याला द्या रिप्लाय. रिस्पॉन्ड करा त्याला. ओके सर. ठीक आहे. हा दिला रिस्पॉन्स. ठीक आहे. तर साधारण मला जे काही या पोलमधून दिसून आलं त्याच्यामध्ये असं दिसतंय की पेपर काही जणांना अवघड गेलाय आणि सोपा देखील गेलाय. बेसिकली सगळं सोपं गेलंय असं दिसत नाहीये. समान पातळीवर वाटतं. आणि दुसरं हे की लोकल हिस्ट्रीचा पेपर आणि ट्रेडिशन्स ऑफ हिस्ट्री रायटिंग हा जो पेपर आहे तो अवघड गेलाय असं तुमच्या प्रतिक्रियातून आपल्याला दिसतं. तर या संदर्भात हे आहे की हे सगळे जे विषय आहेत तुमचे जे सेमिस्टर 3 चे विषय आहेत ते तसे पण तुमच्या नेहमीच्या वाचनातले किंवा तुम्हाला माहित असलेले अशा पद्धतीचे नव्हते. त्यामुळं ते थोडं पेपर तुम्हाला अवघड वाटत असणार. पण याच्यात एक गोष्ट आपण करायला हवी की जसं आता पुस्तकं वगैरे PDF तुम्हाला दिलेले होते, नंतर पुस्तकं तुम्हाला साधारण उशिरा मिळाली. आताचे जे पुस्तक आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी लवकर मिळतील. आणि एक पुस्तकाची PDF मी आता तुम्हाला दिलेली आहे. एक पुस्तकाची छपाई होऊन देखील आलेलं आहे. पण माझं मत होतं की अजून एक पुस्तक छपाई होऊन आलं की तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला 2 पुस्तकं ॲटलीस्ट घेऊन जाता येतील. तर ते दुसरं पुस्तक देखील लवकरच येईल. तर ते आले की मी तुम्हाला ग्रुपमध्ये मेसेज देईन आणि मग तुम्ही ती दोन्ही पुस्तकं 2 पुस्तकं तरी ॲटलीस्ट तुम्ही आता घेऊन जाऊ शकता. आणि उर्वरित पुस्तकं देखील लवकर आपल्याला उपलब्ध होणार आहेत. हां, तर ही एक माहिती होती. तर एक्झाम फीडबॅक बद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. तुम्हाला काय वाटते? काय अडचण आल्या? व्यवस्थित परीक्षा झाली का? त्याच्यात काही तुम्हाला शंका वाटते का? काय तुमचं काय फीडबॅक असेल, तुम्हाला काय सांगायचं असेल तर बोलू शकता. हॅलो. हॅलो. हां, बोला. बोला. हॅलो. हां, बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर, गेल्या वेळेला थर्ड सेमला असं झालं होतं की परीक्षेच्या वेळेलाच 8 दिवस अगोदरच असाइनमेंट आणि प्रोजेक्ट आले होते. तर हां. ह्या वेळेला जरा 1-1.5 महिन्या अगोदर जर ते झालं, ते म्हणजे असाइनमेंट असाइनमेंट आधी आलं देण्याचं होतं काम ना. किंवा असाइनमेंट आधी दिलेलं होतं आपण. मला वाटतं पुस्तकं पण अवेलेबल नव्हती ना, मग PDF नाही, नाही. मधनं ते केलंच, कसं? पण प्रोजेक्ट आवाज पण म्हणजे ब्रेक खूप गडबड झाली.
ते पुस्तकांचा हॅलो. इश्यू आहे ना, पुस्तकांचं मी पहिलाच आधीच बोललोय. पण असाइनमेंट आणि प्रोजेक्ट याच्याबद्दल हां. असाइनमेंट बद्दल तर आधीच आपण दिलेले होते. मला जसं आठवतंय तसं. हो. ते ते फक्त थोडी गडबडच झाली होती. कारण की अभ्यास करायचा की ते प्रोजेक्ट सबमिट करायचा असा विषय झाला होता. कारण हां, की प्रोजेक्ट पण मोठा होता. तर ह्या वेळेला थोडंसं जरा लवकर जर मिळालं मला 1-1.5 महिना अगोदर, तर मग ते प्रिपरेशन झाल्यानंतर मग आम्ही फोकस पूर्ण अभ्यासावर करू शकतो असं. बरोबर. हं. ओके सर. ठीक आहे. थँक यू. अजून? अजून कुणाला काय म्हणायचंय? काही मत हां, बोला. बोला. सर मला काय वाटतंय, तुम्ही गेल्या वर्षी जे मार्गदर्शन केलं ते बरोबर होतं सर. तुम्ही आधीच आम्हाला सांगितलं होतं, की कुठल्या विषयावर प्रोजेक्ट करायचा आहे आणि हां, त्याची तयारी तुम्ही आधी करून ठेवा म्हणून सांगितल्यामुळे आम्हाला फायदा झाला सर. आणि बरं. ह्या सेमीला पण कोणता प्रोजेक्ट करायचा आहे हे तुम्ही आम्हाला ऑलरेडी म्हणजे आधीच सांगितलंय सर आम्हाला काय करायचंय, कसं करायचंय. बरं, त्याच्यामुळे आम्हाला योग्य ती दिशा मिळाली सर आणि आम्ही प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करू शकलो. त्याबद्दल तुमचे आभार मानतो सर आम्ही. बरं. धन्यवाद सर. अ, तर अजून काय कुणाला काही शंका आहे, काही अडचण आहे? ठीक आहे. मग तर काही नाहीये असं मी गृहीत धरतो आणि मग पुढच्या टप्प्याकडे येतो. पुढच्या टप्प्यामध्ये आपण आता सेमिस्टर 4 ची परीक्षा साधारण कधी असेल असा तुमचा पहिला प्रश्न असेल. तर ते जसं मी मगाशी पण उल्लेख केला, की एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याला आपण साधारण गृहीत धरू. अजून ते आपल्याला ऑफिशियली परीक्षा विभागाकडून काही कळवलेलं नाहीये. पण त्यामुळं साधारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सेकंड हाल्फ म्हणतो ना आपण, हं? किंवा एप्रिलच्या मध्यावर असं आपण म्हणू. तर त्या दरम्यान ती परीक्षा होईल असं आपण गृहीत धरू आणि त्या दृष्टीनं आपण तयारी करूया. परीक्षेचा फॉर्म जो आहे त्याची अजून सूचना परीक्षा विभागाकडून आलेली नाही आणि परीक्षा विभागाकडून अजून एक असतं, की आपल्याला ते परीक्षा आरंभ तारखा कळवतात. परीक्षा चालू व्हायच्या तारखा ज्या आहेत, ते परीक्षा विभाग आपल्याला कळवत असतं. तर त्या तारखा देखील अजून आपल्याला कळवण्यात आलेल्या नाहीयेत. तर 2 गोष्टी आहेत. एक परीक्षा फॉर्मच्या संदर्भातली माहिती परीक्षा विभागाकडनं येणार आहे आणि कधी परीक्षा चालू होईल त्याची एक माहिती, तारखा ज्या आहेत त्या आपल्याला येणार आहेत. तर त्या जशा मला प्राप्त होतील तशा मी तुम्हाला त्या ग्रुपवर पाठवेन आणि तुम्हाला म्हणजे त्या कळतील. आणि त्यानुसार तुम्ही लगेच परीक्षा फॉर्म वगैरे भरून आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तयारीला सुरुवात करायची आहे. तर ह्या परीक्षेच्या संदर्भात आणि परीक्षा फॉर्मच्या संदर्भातल्या या सूचना होत्या. परीक्षा फॉर्म हा जसा मागच्या सेमेस्टरमध्ये तुम्ही भरला, स्वतःहून भरलेला होता, तशाच पद्धतीनं तुम्हाला यावेळी देखील परीक्षा फॉर्म स्वतः भरायचा आहे. त्याची फी भरायची आहे. हां, तुम्ही ते परीक्षा फॉर्म भरताना जो तुम्ही तुम्हाला जी लिंक मी पाठवेन त्याच्यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस जो तुम्ही फॉर्म भरताना नोंदवला होता तो आणि पासवर्ड असं तुम्हाला तुमच्याकडे आहे ते त्याचा वापर करून तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. हां, फॉर्म ज्यावेळी चालू होईल त्यावेळी मी तुम्हाला त्या संदर्भातली सूचना देईन. हां, तर ही एक गोष्ट होती. आता यात कुणाला काही शंका आहे? नाहीये काय सर. आता पुढचा मुद्दा जो आहे तो आहे आपलं जे करिक्युलम आहे म्हणजे आपले जे पेपर आहेत, सिलेबस त्याला आपण म्हणतो. तर त्याची एक माहिती तुम्हाला यावेळी द्यायची आहे. याच्यातलं जे आपल्याला आता मागच्या वेळी जेवढे पेपर होते त्याच्यापेक्षा एका पेपरची संख्या आपल्याला इथे कमी असेल. पण त्याच वेळी आपला जो रिसर्च प्रोजेक्ट आहे त्याची म्हणजे काय म्हणता येईल त्याला त्याचे क्रेडिट्स जे आहेत ते आपल्याला वाढलेले इथे दिसतील. हां, म्हणजे बघा आपल्याला टोटल पेपर 4 असतील. एक असेल हिस्ट्री ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तो 4 क्रेडिटचा पेपर आहे. वुमेन इन इंडियन हिस्ट्री तो 4 क्रेडिटचा पेपर आहे. कॉन्टेम्पररी वर्ल्ड तो 4 क्रेडिटचा आहे आणि ॲप्लिकेशन ऑफ लोकल हिस्ट्री हा 4 क्रेडिटचा आहे. आणि त्याच वेळी एक रिसर्च प्रोजेक्ट जो आहे आपला तो यावेळी
6 क्रेडिटचा असेल म्हणजे थोडा मोठा आपल्याला करायचा आहे आणि यावेळी थोडं जरा वेगळ्या पद्धतीने तो अपेक्षित आहे. तर आपण त्या संदर्भातला आपण मागच्या वेळी सतत कॉन्ट्रॅक्ट सेशन घेतलेले होते. रिपीटेडली घेतलेले होते प्रोजेक्टच्या संदर्भात. तर त्या पद्धतीने आपण ते कॉन्ट्रॅक्ट सेशन घेऊ. तुम्ही आता तुमच्या विषयावर देखील विचार करायला सुरुवात करा. यावेळी लक्षात घ्या की तुम्हाला फील्ड वर्क किंवा सर्वे अशा मेथड वापरून हे संशोधन करायचं आहे. हां? फील्ड संशोधन म्हणजे तिथं ग्राउंडवर जाऊन जे काम करता येईल अशा पद्धतीचं. लायब्ररीत जाऊन किंवा एखाद्या व्यक्तीचे चरित्र वगैरे अशा पद्धतीचं नाही. हां, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयाच. तर आता ही जी तुमची याच्यामध्ये 4 पुस्तकं आहेत. तर त्या 4 पुस्तकांपैकी हिस्ट्री ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे पुस्तक छापून तयार आहे. इथं विद्यार्थी सेवा केंद्र जे आहे आपल्या विद्यार्थी सेवा केंद्र, कंझ्युमर स्टोर्स मेन बिल्डिंगच्या मागे तिथे ते डिस्ट्रीब्युशनसाठी उपलब्ध आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांनी सेमिस्टर 3 ची पुस्तकं यादी घेऊन गेलेले आहेत, त्यांच्याकडे ती पांढरी पावती असेल. ती पावती दाखवून त्यांना इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ही पुस्तक जे आहे ते आता घेता येईल. त्यानंतर वुमेन इन इंडियन हिस्ट्री हे जे पुस्तक आहे त्याची पण छापील प्रत जी आहे ती लवकरच म्हणजे काही दिवसात ती उपलब्ध होईल. त्यानंतर कॉन्टेम्पररी वर्ल्ड आणि ऍप्लिकेशन ऑफ लोकल हिस्ट्री याची पीडीएफ लवकर येतील आणि मग ती छपाई होऊन आपल्याला लवकरच मिळेल. तर असे हे 4 पेपर्सच्या संदर्भात आहे. पुस्तकं 4 पेपरची मिळायची आहेत आपल्याला. तर ते त्याच्या दृष्टीनं एक तुम्हाला सूचना म्हणजे पुस्तकं आली की तुम्हाला लगेच ग्रुपवर कळवलं जाईल. आणि दुसरा शेवटचा जो मुद्दा आहे तो रिसर्च प्रोजेक्टचा. रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो आपला 6 क्रेडिटचा आहे. यावेळी फील्डवर्क असलेला म्हणजे गावचा इतिहास, गावात थोडं मुलाखती घेऊन लोकांच्या किंवा काही सर्वे करून एखाद्या गोष्टी करता येतील किंवा एखाद्या गावातल्या एखाद्या मंदिराचा किंवा प्रार्थना स्थळाचा इतिहास किंवा काही जणांनी मागच्या वेळी किल्ल्यांच्या इतिहासासंदर्भातली बरीच चौकशी केली होती. तर त्या पद्धतीची माहिती तिथं ऍटलिस्ट फील्डवर जाऊन करता येईल अशा पद्धतीचं संशोधन आपल्याला या टप्प्यामध्ये या रिसर्च प्रोजेक्टमध्ये अपेक्षित आहे. तर त्या संदर्भातली चर्चा आपण जसं मागे केलं होतं की आपण आपली कॉन्ट्रॅक्ट सेशन होतात. कॉन्ट्रॅक्ट सेशन मध्ये रिसर्च प्रोजेक्ट साठीचं एक कॉन्ट्रॅक्ट सेशन होईल. त्यामध्ये आपण चर्चा करू आणि त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये एकदा आपण त्या संदर्भात ऑनलाईन भेटत जाऊ की जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या संदर्भात तुमचं शंका निरसन मला करता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे तुमचं करिक्युलम आहे, सिलेबस आहे. हे पेपर तुम्हाला या सेमिस्टर 4 ला असणार आहे. याच्या संदर्भात तुम्हाला काही शंका आहे? काही शंका आहेत या संदर्भात तुम्हाला? नाही सर. ठीक आहे. तर मी पुढच्या मुद्द्याकडे जातो. तर आता राहिले असाइनमेंट्स. असाइनमेंट्स मी तयार करून पुढे दिलेले आहेत. त्याच्यावर ज्या काही ऑफिशियल प्रोसेस होते आणि त्याच्यानंतर ती वेबसाईटवर येतात. तर तुम्हाला ते असाइनमेंट्स लवकरच मिळतील. आणि ती तुम्हाला सोडवून आपल्या अभ्यास केंद्रावर ज्यावेळी तुमचं हॉल तिकीट वगैरे येईल आणि अभ्यास केंद्राकडनं तुम्हाला सूचना येतील की बाबा असाइनमेंट जमा करा. तर अशा सूचना मिळाल्या की ते असाइनमेंट तुम्हाला स्टडी सेंटरवर नेऊन जमा करायचे. तर ती एक गोष्ट आहे. दुसरं की आपले जे कॉन्टॅक्ट सेशन्स आहेत तर हे कॉन्टॅक्ट सेशन या महिन्यातच आपले चालू होतील. तुम्हाला एक साधारण मी टायमिंग सांगतो त्याचं. अठरा तारखेला सुरू होतील आणि 24 मार्च पर्यंत ते चालणार आहे. 18 ते 24 मार्च या काळामध्ये तुमचे 18 मार्च ते 24 मार्च या काळामध्ये तुमचे कॉन्टॅक्ट सेशन होतील. ठीक आहे. तर त्याबद्दल काही
हे नाहीये. 18 तारखेपासून चालू होतील. मंगळवार 18 तारीख पुढच्या आठवड्यामध्ये. येणारा आठवडा सोडून त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यावेळी पण आपण रिसर्च प्रोजेक्ट बद्दल चर्चा करू आणि त्याच्यानंतर देखील आपण एक रिसर्च प्रोजेक्ट बद्दल सातत्यानं कॉन्ट्रॅक्ट सेशन घेऊया. ठीक आहे. काय शंका आहे अजून तुम्हाला? आता रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो 6 क्रेडिटचा असणार आहे यावेळी. त्यामुळे थोडा मोठा होईल. मला एक जे मागच्या वेळी मी तुम्हाला 60 पानांपर्यंत 60 ते 80 सांगितलं होतं, तर ते 80 ते 100 पान किंवा 100 ते 120 या दरम्यान इतकं कंटेंट तुम्हाला त्यामध्ये लिहावा लागेल. आणि विषय घेताना हा फील्डवर जाऊन करण्याचा विषय तुम्हाला निवडायचा आहे. आता तुमच्या काही शंका असतील तर विचारा. सर. हम्म. हॅलो सर. बोला बोला. सर सेशनचं टायमिंग शक्यतो दुपारचं वगैरे ठेवा, कारण मॉर्निंग जरा कॉलेजेस वगैरे असतात, जरा गडबड असते घरामध्ये. तर मला इकडे दुसरी माझी पण कामं होतात ना, त्यामुळे जरा हे केलं होतं मी. कसं असतंय सर, परीक्षा एक्झाम चालू आहेत ना सगळे मुलांचे वगैरे, हा. त्यामुळे आम्हाला पण थोडंसं हे करावं लागतं. 11:30 दुपारचं ते असलं की 1:30 जरा आहे. अटेंड करता येईल. 11:30 ते 1:30 असं आपण टायमिंग लावलेलं आहे. काय तर चालेल बघू सर, आपण चालेल काय हा 11:30 ते 1:30 आहे टायमिंग. मग चालते की. काही अडचण झाली तर मग आपण चेंज करता येईल आपल्याला. ठीक आहे. सर प्रोजेक्टचे विषय आतापासून ठरवून ठेवले तर चालेल काय? हो हो, ठरवा तुम्ही. आणि फील्ड वर्क असेल असा प्रोजेक्ट बघा. हो हो सर. हो. फील्ड वर्क असायला हवं तर. म्हणजे हा. आता एखाद्या पुस्तकावर किंवा हे एखाद्या व्यक्तीवर असं एखाद्या व्यक्तीवर पण करता येईल, पण त्यासाठी इतर लोकांच्या मुलाखती वगैरे अशा गोष्टी त्यात असायला पाहिजे. त्यात काहीतरी एक मेथड असायला पाहिजे संशोधनाची. ती फील्ड वर्क आणि सर्वे मेथड किंवा मुलाखतीची पद्धत हे सगळं त्यामध्ये असायला पाहिजे, जे तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजीच्या पुस्तकामध्ये म्हणजे तुमचा जो पेपर होता मागच्या वर्षी त्यामध्ये शिकलेला आहात, तशी मेथड त्यामध्ये हवी. हॅलो सर. हा बोला. सर आमच्या गावामध्ये नाही का ऐतिहासिक मंदिर आहे, तर तिथं मुलाखत घेतली तर चालेल का? म्हणजे मागच्या वेळी गावामध्येच ऐतिहासिक मंदिर आहे सर. मागच्या वेळी कशावर केला होता प्रोजेक्ट? सर मी किल्ल्यावरती केला होता. बरं. आता मंदिरावरती करताय? हा सर, ते खूप फेमस मंदिर आहे आणि खूप ऐतिहासिक आहे सर, सो विचारलं तुम्हाला. करा. येस सर, थँक्यू. 100 पेजेस तरी लिहिता यायला पाहिजे त्यावर. हा सर, खूप म्हणजे ऐतिहासिक असल्यामुळे त्याच्यावर माहिती खूप त्याच्यावरती मिळेल मला सर. आणि फॉन्ट त्याच्यावरती मोठा करून 100 पण आहे. पेजेस नाहीत. काय सर? फॉन्ट मोठा करून 100 पेजेस नाहीत. फॉन्ट हो सर. सर नो ठीक सर. आहे, लिहा लिहा, काय हरकत नाही. येस सर, थँक्यू. सर. हा सर. मागच्या वेळेला माझा विषय वेगळा होता सर. म्हणजे हा. श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे यांच्यावरती मी केलं होतं. आणि हम्म. यावेळेला मी आमच्या गावाजवळच खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर जे प्राचीन आहे आणि हम्म. त्याचा संदर्भ सर जुन्या रामायण महाभारत याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्याविषयी मी थोडंसं काम करत आहे. सध्या तरी पुस्तकं वगैरे रेफर करून काम सुरू केले मी. म्हणजे सांगायचं तुम्हाला एवढंच होतं की तुम्ही गेल्या वेळेला म्हटला होता हो तीर्थक्षेत्र, मंदिरे असं तुम्ही कलेक्ट करा म्हटलंय. त्या बरोबर. दृष्टीने सर थोडीफार माहिती आम्ही गोळा केलेली आहे. मग त्याच्यावर आम्ही करू शकतो का सर? हो हो, करू शकतो. हा हा सर, थँक्यू. ते मागच्या रिसर्च प्रोजेक्टला जी टेम्पलेट होती तीच वापरायची का या प्रोजेक्टला? हा, साधारण तीच असेल. त्याच्यात काही खूप हे नसणार आहे. म्हणजे प्रोजेक्ट आहे ना, शेवटी रिसर्च प्रोजेक्ट आहे. फक्त मुद्दा काय हा. आहे की मागच्या वेळी आपण काय केलं होतं की तुम्ही काही पुस्तकांच्या आधारे ते काम करता येईल तुम्हाला. म्हणजे घरी बसून लायब्ररीत बसून काम करता येईल अशा पद्धतीचे प्रोजेक्ट घ्या असं सजेस्ट केलेलं होतं. यावेळी मात्र तुम्ही थोडं फील्डमध्ये जाऊन मेथड वापरायची. मुलाखतीचं तंत्र वापरा. प्रत्यक्ष साईटला व्हिजिट करून त्याचं ऑब्झर्वेशन करणं. त्यानंतर सर्वे करणं, म्हणजे अनेक लोकांना एकाच गोष्टीबद्दलची त्यांची मते विचारणं, माहिती संकलन करणं. तुम्ही रिसर्च मेथॉडॉलॉजी तुमचं पुस्तक बघितलं ना, त्यात या सगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत. त्याच्याकडे थोडं लक्ष देऊन ते वाचून
थोडा विचार करून तुम्ही पेपर ठरवू शकता, विषय ठरवू शकता. ठीक आहे. ठीक आहे. हम्म. बोला, अजून कुणाला काय विचारायचं आहे, काही शंका आहेत? बोला, अजून काही शंका आहेत? आता मी दुसरं एक मला सांगायचं, आता समजा अजून पुस्तकं तुमची काही जणांच्या हातात पडलेली नाही, काही जण घेऊन जातील, काही जणांना आणखी ते स्वतः येत नाहीत, काही वेळा कॉलेजकडनं त्यांना घ्यायचे असतात, कॉलेज उशिरा येतं, तर यामुळे थोडं समजा पुस्तक मिळण्यात डिले होत असेल. पण हा जो विषय आहे, आता जे तुम्हाला विषय आहेत, त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही जर समजा थोडं एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला बरेच ऑनलाईन कंटेंट जो असतो ना, व्हिडिओच्या माध्यमातून हे जे तुम्हाला मिळू शकतं, तर त्या दृष्टीनं पण थोडं तुम्ही शोधा, पहा. काय, मी पण काही व्हिडिओज वगैरे आहेत ते मी टाकत जाईल. म्हणजे आता समजा तुमचं पहिला पेपर आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन नावाचा पेपर आहे. म्हणजे काय, नेटो जे संघटना आहे, हं, त्याच्यानंतर युनेस्को आहे, युनायटेड नेशन आहे, तर या किंवा सार्क आहे, ओपेक आहे. तर अशा संघटनांची माहिती त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे. तर याच्या संदर्भातले व्हिडिओ किंवा काही वृत्तपत्रातले लेख हे देखील तुम्ही ऑनलाईन वाचू शकता. तर अशा पद्धतीने पण आपण थोडं एक्सप्लोर करत राहायला हवं. तर त्याच्याने तुमचं कसं आहे, ते वाचन पण वाढेल आणि ज्यावेळी तुम्हाला समजा बऱ्याचदा काय होतं, की टेक्स्टबुक जे असतं, म्हणजे आपण जे सिम मटेरियल देतो, ते सोपं आणि म्हणजे कॉम्पॅक्ट पद्धतीने लिहिण्यासाठी बऱ्याचदा त्याच्यात लिहिलेलं असतं, म्हणजे लिहिलं जातं. मग बऱ्याचदा आपण ते मेमोराईज करायचा प्रयत्न करतो, लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो आणि सगळं आपल्या लक्षात राहत नाही. आणि मग आपण ज्यावेळी पेपर लिहायला जातो त्यावेळी ते आपल्याला म्हणजे पूर्ण लिहून काढता येत नाही. बरेच जण पाठांतर करतात ना, तर त्या पाठांतर करणाऱ्यांना हा प्रॉब्लेम होतो. अशावेळी जर समजा तुम्ही या व्हिडिओ किंवा काही लेख वगैरे असं थोडं सतत वाचत राहिला, तर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही पेपर द्याल त्यावेळी एक्सप्रेस करताना, म्हणजे स्वतःला त्या पेपरमध्ये अभिव्यक्त करताना खूप चांगल्या पद्धतीनं अभिव्यक्त करता येईल. तर त्या दृष्टीनं पण तुम्ही थोडं पाहत चला. म्हणजे हा स्पेसिफिकली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा जो पेपर आहे, तो पेपर, कॉन्टेम्पररी वर्ल्डचा पेपर आणि वुमेन्स हिस्ट्री नावाचा जो 3 पेपर जे आहेत, त्या 3 पेपरमध्ये अशा पद्धतीने पण अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. ठीक आहे. अजून कुणाला काही शंका आहे? बोला. हं. सर परीक्षा फॉर्म साधारण कधीपर्यंत सुटतील हो? आणि ते परीक्षा विभागाकडनं आपल्याला सर्क्युलर आलं ना, तर मग हे होईल. आता BA आलेलं आहे, MA आलेलं. ओके सर. आले की मी सांगेन लगेच. येस सर. आता आपलं काम काय, पहिल्यांदा जसं मी तुम्हाला म्हणालो, तुम्ही ऑनलाईन कंटेंट शोधून ते अभ्यासाला सुरू करा आणि तुमच्या रिसर्च प्रोजेक्टचा विषय ठरवायचं आणि त्याच्यावर काम करायचं, त्याची साधनं गोळा करायची, या गोष्टी चालू करा आता. सर आता 4th सेमला कोणती कोणती पुस्तकं आहेत ते जरा लिस्ट पाठवली असती ग्रुपला, पाठीमागं पाठवली तर बरं झालं असतं ना सर. पाठवतो मी. ओके सर. अजून अजून कुणाला काही शंका आहे? ठीक आहे. मग तुमच्या काही शंका नाही आहेत का? नो. नाही येत काय सर. बरं. ठीक आहे. तर त्या हिशोबानं आपण मग आपले आता किती म्हणालो तुम्ही, 18 तारखेला, मंगळवार 18 तारीख, 18 मार्च, त्यावेळी आपलं कॉन्टॅक्ट सेशन असेल. त्यावेळी आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या ह्याच्यावर आपलं कॉन्टॅक्ट सेशन सुरू करूया. पुस्तकांचं पण जसं जसं मला अपडेट्स मिळतील तसं मी तुम्हाला कळवत जाईल.
जे लोक इथं जवळ कुठं राहतात कोल्हापूरच्या त्यांना इथून आता ते एकच पुस्तक आता घेण्यापुरतं यायचं असेल तर एक पुस्तक ते घेऊन जाऊ शकतात. आणखी एक 2-3 दिवस थांबलं तर मी त्यांना साधारण अजून एक पुस्तक आलेलं असेल त्याही मी सूचना दिली की ते आल्यानंतर 2 पुस्तकं त्यांना ऍटलिस्ट घेऊन जाता येतील. एका पुस्तकाची मी पीडीएफ दिलेली आहे. अजून एखाद्या एक पुस्तकाची किंवा 2 पुस्तकांची पीडीएफ तुम्हाला लवकरच उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. तर त्यामुळं पुस्तकं तुम्हाला नक्की आणि लवकर मिळतील. त्याबद्दल काही शंका नाही. आणि बाकी तुम्ही रिसर्च प्रोजेक्टवर मात्र चांगल्या पद्धतीनं काम करायला सुरुवात करा. 6 क्रेडिट्स आहे. तुम्हाला साधारण 100 ते 120 पेजेस तरी त्याच्यावर लिहिण्याची आवश्यकता आहे. हा बोला. हा सर, ते पुस्तक आणण्यासाठी जो फॉर्म भरलाय म्हणजे 5,000 ते फीच भरले ना, तो हा. कागद पाहिजे ना तिथे? नाही. तुम्ही आधी घेऊन गेला हा. असाल पुस्तक तर तुमच्याकडे हा. पावती असते. आधी नेली का तुम्ही पुस्तकं? हो तिथे अभ्यास केंद्रात कोल्हापूर मधून नेले की सर. कोल्हापूरमधून नेलीत काय ते विद्यार्थी हे ह्याच्यातून नेली? हा तिथूनच तिथून भंडार मधून, विद्यार्थी भंडार. तिथनं नेली असेल तुम्हाला त्यांनी पांढरी पावती एक दिलेली असेल. हा सर. ती पावती घेऊन जायचं. हा सर. हा पुस्तक ओके. घेतल्यावर एक पावती दिली ना तुम्हाला त्यांनी? हो दिले की सर, दिले हा की. ती पावती घेऊन जायची. हा म्हणजे परत फी भरलेली पावती न्यायची गरज नाही. नाही. ओके सर, थँक्यू. हम्म? हा सर. ठीक आहे. आणि तुमच्यापैकी काही जणांचे समजा मागच्या सेमिस्टरची पुस्तकं त्यांनी घेतलेली नसतील तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. कारण तुमचीच आहेत पुस्तकं. तुम्हाला समजा भविष्यात पण नेट सेटच्या तयारीच्या दृष्टीनं वगैरे या पुस्तकांचा किंवा एमपीएससी युपीएससीच्या जो तयारी आहे त्या दृष्टीने त्याचा उपयोग होऊ शकतो. तर ती पण पुस्तकं घ्या तुम्ही. हा बोला. हा सर, तुम्ही आता नेट सेटचं बोलला ना, मग आता फॉर्म सुटलेत त्याचे. सेटची आम्ही एक्झाम देणार आहे. मग त्या अनुषंगाने एखादं मार्गदर्शन लेक्चर वगैरे अरेंज करू शकता काय तुम्ही सर आमच्यासाठी? हा होईल, आपण घेऊयात. आता आपलं कसं आता कॉन्टॅक्ट सेशन चालू आहेत ना आपले. तर ते हा पूर्ण सर. महिनाभर चालतील. BA MA असं हो. सगळं आहे. BA फर्स्ट इयर पासून ते MA च्या सेकंड इयर पर्यंत. तर ते मग जवळपास रोज आहेत माझ्याकडे. म्हणजे मला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालतील. हा. ठीक आहे. तर ओके त्यानंतर सर. आपण ओके. काय तर घेऊया किंवा आमचं हो. दूरशिक्षण केंद्राकडून आहे ना प्रत्येक वेळी घेतलं जातं सेटच्या एक्झामच्या आधी. तर तसं या पद्धतीने एखादी कार्यशाळा झाली तर त्यात देखील तुम्हाला सगळ्यांना सहभागी होता येईल. ओके सर, थँक्यू सर. ठीक आहे. तर कुणाचे काही अजून शंका असतील तर विचारा, नाहीतर थांबूया आपण. तर आहेत का शंका कुणाच्या? नो सर. नो सर, नो. दिसत नाहीयेत. त्यामुळं तुम्ही सर्वजण या MA इतिहास भाग 2 सत्र 4च्या मार्गदर्शक सत्रामध्ये तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. तुम्ही आपल्या तयारीच्या दृष्टीनं परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीनं आता काम कराल आणि रिसर्च प्रोजेक्ट महत्वाचं म्हणजे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न कराल. हॅलो सर. हा बोला. सर सॉरी, मी लेट जॉईन झाले कारण कॉलेजमधून आले. फक्त याची पुन्हा आपल्याला लिंक मिळेल ना सर तुमच्या मार्गदर्शनचे? हो रेकॉर्डिंग लिंक? हो. हा चालेल. ओके सर. तर तुम्ही सर्वजण या MA भाग 2 सत्र 4च्या संपर्क सत्रामध्ये मार्गदर्शक सत्रामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू सर.